नव्याने काही करू पाहत असाल तर ते इतरांना कळू देऊ नका. म्हणजे या कानाची खबर या कानाला होता कामा नये, हे तुम्ही नक्की ऐकलं असेल. मला पण तुम्हाला हेच सांगायचंय की ज्यावेळी तुम्ही नवीन कुठली गोष्ट ट्राय करून बघत असाल तेव्हा शक्यतो थोडंसं सिक्रेसी मेंटेन केली तरी चालते. का माझ्या मनाला जे सुचलंय किंवा मला जे आतापर्यंत कळलंय ते असं आहे, ज्यावेळी आपण नव्याने कुठली तरी गोष्ट करायला सुरुवात केलेली असते किंवा आता सुरुवात करणारच असतो, त्यावेळी काय होतं की तुमची स्वतःची त्याबद्दलची आयडिया ही नवीन असते. ज्यावेळी तुम्ही करत असलेली गोष्ट ही नवीन असते, तुम्ही पहिल्यांदाच ती गोष्ट करत असता, त्यावेळी काय होतं की समोरची व्यक्ती सुद्धा त्या विषयामध्ये तेवढी तज्ञ असते की नाही आपल्याला माहिती नाही. समजा ती व्यक्ती तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे किंवा नातेवाईक आहेत, तर त्यांना ती आयडिया सांगण्यामध्येच तुमचे भरपूर कष्ट जातात. त्यामध्ये पुन्हा एकदा त्यांचा जर काही प्रश्न आला, किंतु परंतु आलं, प्रश्नापेक्षा सुद्धा किंतु परंतु आलं, तर तुम्ही पुन्हा एकदा सेल्फ डाऊट मध्ये जाऊ शकता की अरे हो असंही होऊ शकतं, मला सक्सेसच मिळालं नाही तर, असंच झालं तर, तसंच झालं तर. म्हणजे त्यांच्या आयडियाज तुमच्या डोक्यामध्ये, निगेटिव्ह आयडियाज बद्दल मी इथे बोलते, निगेटिव्ह आयडियाज ज्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये येतात त्यावेळी तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा बॅकफुटवर जाण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही एवढे कष्ट घेऊन जे तिथपर्यंत आलेले असता की आता मी ही गोष्ट करणार आहे किंवा करत असता ती गोष्ट, आणि त्यावेळी कुठेतरी पुन्हा एकदा ते निगेटिव्ह टॉक एखाद्या व्यक्तीकडून येतं, त्यावेळी आपण पुन्हा एकदा तिथेच हार मानण्याची शक्यता असते. आणि म्हणून मला पहिल्यांदा असं वाटतं की ही गोष्ट कुठेही बोलली जाता कामा नये जर तुम्ही नव्याने काही सुरुवात करू इच्छित असाल तर. याचा अर्थ मी असं म्हणत नाहीये की तुम्ही अजिबातच कुणाशीही या बाबतीत बोलता कामा नये. उलट जे लोक ऑलरेडी त्या गोष्टी बाबतीत काही ज्ञान ज्या लोकांना आहे, तज्ज्ञ आहेत, अनुभवी आहेत किंवा तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त काम त्या क्षेत्रामध्ये असेल किंवा त्या गोष्टीमध्ये असेल, त्यांनी केलेलं आहे, त्यांच्याशी मात्र नक्की या बाबतीत बोला, त्यांचा सल्ला घ्या. ती व्यक्ती तटस्थ असेल तर जास्त उत्तम आहे. जी व्यक्ती बढाया मारते अशा व्यक्तीकडे जास्त बोलू नका या सगळ्या गोष्टी. आणि खरोखर एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे ती म्हणजे तुमचं काम बोलू द्या, तुमचे रिझल्ट्स लोकांना दिसू द्या किंवा रिझल्टद्वारे तुमचं काम इतरांपर्यंत पोहोचू द्या, ना की फक्त आयडियाज असताना इतरांशी डिस्कशन. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण त्या आयडियामध्येच इतकं अडकून बसतो की असं करायचंय तसं करायचंय, प्लॅनिंग असतं आणि आपण इतरांना सांगत राहतो आणि प्रत्यक्षात त्याचं काही होत नाही. म्हणजे काय होतं की आपण जनरली आपल्याला असं वाटतं की समोरची जी व्यक्ती आहे ती आपली हितचिंतकच आहे असं म्हणून आपण त्यांना सांगतो, पण ती व्यक्ती जर आपल्याला थोडंसं बॅकलॅश देत असेल किंवा ती व्यक्ती आपल्याला नेगेटिव्हली मॅनिप्युलेट करत असेल तर मात्र आपण तिथेच अडकून पडू, आपलं सक्सेस जे आहे ते आपण बघू शकणार नाही. त्यामुळे असं करायचं की शक्यतो आपल्या ज्या आयडियाज असतील किंवा आपण ज्या गोष्टीवरती काम करत असू किंवा आपण काहीतरी गोष्ट नव्याने करणार असू, घेणार असू, तर इतरांकडे ते बोलणं टाळायचं. मला माहितीये की ज्यांना ना खूप जास्त बोलायची सवय असते किंवा ज्यांना नवीन मी काहीतरी करतोय हे कोणाला तरी सांगायची, आउट ऑफ एक्साइटमेंट कोणाला तरी सांगायची जी सवय झालेली असते, अशा लोकांना हे खूप जास्त कठीण जातं. तर त्यांच्यासाठी एक टिप सांगते, ती म्हणजे ज्या वेळी तुम्हाला असं वाटतं की अरे मी ना ह्या माझ्या मैत्रिणीला, ह्या माझ्या मित्राला किंवा ह्याला कोणाला तरी सांगते किंवा सोशल मीडियावरती हे अनाऊन्स करून टाकते, असं ज्या वेळी तुम्हाला वाटतं त्यावेळी एक गोष्ट करायची, वही पेन घेऊन चक्क बसायचं आणि ती आयडिया पुन्हा एकदा लिहून काढायची. मला नेमकं काय वाटतंय त्याच्यातला जो नेमकेपणा आहे तो लिहायचा, त्यामध्ये मला किती क्लॅरिटी आहे, मला काय वाटतंय की ते कसं दिसणार आहे, म्हणजे जी माझी सक्सेस आहे ती कशी दिसणार आहे, त्यातलं डिटेलिंग आहे ते मला कितपत कळलेलं आहे की मी किती डीप जाणार आहे, माझा रोजचा प्लॅन काय आहे, क्लॅरिटी काय आहे, विजन काय आहे, त्यामागची माझी प्रेरणा काय आहे, आणि ज्या दिवशी माझी मोटिवेशन नसेल ती गोष्ट करण्याची किंवा ती गोष्ट मिळवण्याची, त्या दिवशी मी काय करणार आहे, हे काही प्रश्न आपण लिहून काढायची, त्याची उत्तरं स्वतःला माहिती आहेत का ती लिहून काढायची. त्याने असं होतं की आपला जो प्लॅन आहे तो जास्त क्लॅरिटीने आपल्याला लक्षात येतो आणि त्याचे जे सक्सेसचे चान्सेस असतात ते खूप जास्त पटींनी वाढतात. मला यातून एकच गोष्ट वाटते की इतरांना फक्त आयडिया सांगण्यापेक्षा, किंवा म्हणजे मला ही सवय होती की मी खूप
सांगायचे की मला असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, ते करायचंय. आणि हळूहळू मी ना माझी सवय खूप कमी केली. कारण माझ्या असं लक्षात आलं की मी 10 पैकी जर 8 गोष्टी सांगितल्या असेल तर ते आयडिया लेवलवरतीच कुठेतरी बंद पडून जातं. त्यापेक्षा मी 2च गोष्टी करेन, पण त्या अशा करेन की ज्याचं सक्सेस मला दिसेल स्वतःला, जे मला म्हणजे मी हळूहळू ना अंतर्मुख व्हायला शिकले की नाही जरा थांब चिन्मयी. आणि माझ्या हे सगळं लक्षात आलं की नाही, आपण ना आपली एनर्जी त्याच्यामध्ये वाया घालवतो, ती आपण डायव्हर्ट करू शकतो, कुठेतरी दुसऱ्या चांगल्या ठिकाणी ती एनर्जी लावू शकतो, त्यातून बेटर रिझल्ट आपल्याला मिळतील. आणि हे सगळं करता करता मला जो जो फायदा झाला तो तुम्हाला व्हावा असं मला मनापासून वाटतं, म्हणून हे मी तुमच्याशी शेअर केलं. आय होप तुम्हाला याचा फायदा होईल. आणि मला माहिती आहे ज्यावेळी लोक असं म्हणतात की या कानाचं या कानाला कळता कामा नये, त्यावेळी त्यामध्ये अजून एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो की नजर लागते किंवा अशा काही समजुती असतात. तर याच्यापेक्षा थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आय होप तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. आणि आजपासून तुमचे रिझल्ट, तुमचं काम हे लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू दे. ती फक्त आयडिया लेवलवरती न राहता त्याचं चांगलं काम होऊ दे आणि लोकांपर्यंत पोहोचू दे. आणि आपल्याला या गोष्टीचं मात्र भान राखायचंय की आपण ह्या ज्या गोष्टी करत आहोत किंवा काही नव्याने घेत आहोत विकत किंवा नव्याने आपण कुठल्या तरी प्रोसेसमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करत आहोत, तर ते आपण इतरांसाठी न करता स्वतःसाठी करायचं आहे. स्वतःच्या समाधानासाठी, काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये चांगलं व्हावं किंवा माझ्या आयुष्याचा एक हायर पर्पज मला ठेवायचा आहे आणि त्याच्यासाठी मी हे काम करत आहे असं म्हणून ज्यावेळी तुम्ही ते काम करता ना, त्यावेळी ते अतिशय सुंदर, सहज, सोपं आणि कुठल्याही गाजावाजाशिवाय होतं. आणि ते फक्त आयडियाच्या बेसिसवरती न राहता खरोखर त्याच्यावरती तुम्हाला काम करताना मजा येईल. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल की मला तुमच्यासोबत हे का शेअर करायचं होतं. याच नोटवरती आपण आत्ता इथे थांबूया. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, कमेंट करत राहा. कारण जितके तुम्ही कमेंट करता त्या सगळ्या कमेंट्स मी वाचते, त्याच्यावरती रिप्लाय देते. तुम्हाला यावरती काही वेगळं सुचवायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.